मी पत्र दिलेलं आहे। माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे वेळोवेळी चक्रा मारून देखील शेत रस्त्याचा वहिवाटीप्रमाणे असलेला रस्ता हा काही गावगुंडांनी अडवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी शेती कसण्यासाठी जाण्यास अडसर निर्माण होता। अनेक वेळा संबंधिताकडून महिलांना मारहाण करणे किंवा महिलांना शस्त्राचा धाक दाखवणे, शेतमजुरांना धमकावणे अशा पद्धतीचे उपक्रम सुरू होते। या निषेधार्थ आम्ही माननीय तहसीलदार जिंतूर यांच्याकडे नुकतंच आंदोलन देखील केलेलं आहे, परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाला देखील केराची टोपली दाखवल्याने हा लाईफ अँड लिबर्टी अर्थात जीवन जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येत्या 48 तासांमध्ये सदर प्रकरणात कार्यवाही न झाल्यास जिंतूर तालुक्यातील खोडगालगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे तीव्र असे लोकशाही मार्गाने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने नोंद घ्यावी यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेतली आहे। सदरच्या प्रकरणामध्ये येत्या 48 तासामध्ये जर कार्यवाही झाली नाही, शेत रस्ता मोकळा झाला नाही, माननीय तहसीलदार मॅडम यांनी महिलांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कार्यवाही झाली नाही, तर रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिंतूर तालुक्यातील खोडगालगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथे अर्धनग्न तीव्र बोंबाबोंब आंदोलन आम्ही करणार आहोत। कधीपासून चाललाय हा प्रकार? हा प्रकार प्रशासनाने 2012ला हा रस्ता वेळोवेळी मोजणी करून दिलेला आहे। त्यानंतर किमान 4 वेळा मोजण्या झालेल्या आहेत। प्रशासनाने आदेशित देखील केलेला आहे की हा शेत रस्ता मोकळा करून द्या, परंतु संबंधित गैर अर्जदार हे गुंड प्रवृत्ती व राजकीय पार्श्वभूमीचे असल्या कारणाने तहसीलदार मॅडम ह्या कार्यवाही करण्यासाठी घाबरत आहेत। सांगा। आम्हाला शेताची वाट अडवली, आमचे लेकरं बाळ घालायचे पडायले त्या वाटेनं, आमचे तारं लावलेले तर बेकून दोघांनं आम्हाला जाता येईना, मथुरा माणसाला त्या वाटेनं जाता येईना। कधीपासून आहेत तुम्ही तिथे राहायला? आम्ही नाही दिते आहेत, पूर्वीचेच बरं, मग काय म्हणतायत ते समोरचे लोक, काय करतायत? आम्ही रस्ता देत नाहीत म्हणतात। बरं, हो, मग ह्याची तक्रार केलेली आहेत का तुम्ही याच्या पहिले? तक्रार काय नाही केली पाहिजे, आता केली, आता बरं, ठीक आहे, ओके।